श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, इथे ना स्वदेशी वस्तू आहेत ना, त्यांचं एक्झिबिशन भरलेलं आहे आणि ते मी बघायला आलेली आहे. आणि तिथे छान छान काही वस्तू आहेत ना, ते तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जर ते वस्तू आवडल्या ना तुम्हाला, तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. त्याचा सगळा ॲड्रेस आणि पत्ता आणि सगळी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, किंवा मी या व्हिडिओमध्ये पण सांगेल तुम्हाला. आणि त्या सगळ्या वस्तू मी तुमच्याशी शेअर करते की कशा आहेत बाबा, वस्तू कॉस्टली आहेत का, रिजनेबल आहेत का आपल्याला, तर ते सगळं तुमच्याशी शेअर करते मी. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर ज्यांना क्रोकरीची आवड आहे ना, तर त्यांच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. हे बघा, एवढं सगळं माझ्या मागं आहे ना, ते तेवढी सगळी क्रोकरी आहे. किचनमधली आहे, गार्डनिंगसाठी आहे, इंटेरियरसाठी म्हणजे घर डेकोर करण्यासाठी आहे. एकदम छान आणि युनिक असे पीस आहेत. ज्यांना युनिक काहीतरी घर सजवायला आवडतं ना, असं वस्तू घरामध्ये आणायला, त्यांच्यासाठी एकदम खास असं सगळ्या वस्तू आहेत. तर चला मी तुम्हाला सगळ्या दाखवते. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल ना, म्हणजे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल तेवढं तुम्ही बघू शकता, कारण भरपूर वस्तू आहेत. सगळ्याच वस्तू काही मी दाखवू शकत नाहीये. काही काही वस्तू मी दाखवेल, त्यानुसार तुम्हाला अंदाज येईलच. मग तुम्ही इकडे येऊन खरेदी करू शकता. चहाचे आणि दुधाचे आणि कॉफीचे कप, मग आहेत. त्याच्यात फार छान कलर आहेत. हे सगळ्या डिश आहेत. वाव, या कपाच्या डिझाईन किती युनिक आहेत. जरा तुम्हाला याच्यावर धूळ दिसली असेल, कारण का त्यांनी आउटडोअर ठेवलेला आहे. हे तुम्हाला क्लीन करून मिळेल. भैया जी, इसका रेट क्या रहेगा? ए वाला कप सब 350 रुपये पर पीस, या एक पीस का 350? अच्छा, तर त्यांनी एका पीसचे 350 रुपये सांगितलेले आहेत. आणि वेगवेगळ्या डिझाईनचं. अभी ये लैंप है ना, तो इसका क्या? 350. कम हो जाएगा ना. असे वेगवेगळे आहेत. हे तुम्ही घरामध्ये डेकोर करण्यासाठी वापरू शकता. हे बघा किती सुंदर आणि युनिक आहेत. हे ज्यांना गार्डनिंगची खूप आवड आहे त्यांच्यासाठी खूपच सुंदर इथं पीस आलेले आहेत. तुम्ही इथे येऊन सगळं मैत्रिणींना बघू शकता बरं का, एकदम छान. आता यातला एक पीस दाखवते. हा असा हँगिंग पीस आहे, जो असा लावायचा आहे भिंतीला. याच्यावर आपण काही पण ठेवू शकतो. मला आवडलेला सगळ्यात युनिक पीस तुम्हाला दाखवते. बघा, असा हँगिंग आहे, खूप सुंदर आहे. आणि तो घराच्या बाहेर तुम्ही खिळा ठोकून सुद्धा असं हँग करू शकता. याच्यामध्ये ना पाणी म्हणजे ओतून आणि त्याच्यात मनी प्लांट त्यांना लावला ना, तर तो मनी प्लांट असं सगळ्या वॉलवर तुम्ही चढवू शकता. तर हे शंकूचे डिझाईन दाखवले ना मी, तर त्याच्यामध्ये भरपूर असे त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत. आणि हे सगळे घराच्या बाहेर, घरामध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये सुद्धा आहे ना, इंटेरियरसाठी खूप छान पीस आहेत. मनी प्लांट किंवा अदर जे बोन्साय जे ट्री असतात ते लावण्यासाठी म्हणा, किंवा इंडोर प्लांट असतात त्याच्यासाठी फार वेगवेगळ्या डिझाईन यांच्याकडे आहेत. माझ्या आजोबांना ना या अशा वेगवेगळ्या क्रोकरींची फार आवड होती. हे सगळे चिनी मातीचे आहेत. ज्यांना असं डायनिंगचे सेट पाहिजेत ना वेगवेगळे, ते पण खूप सुंदर आहे. सूप पिण्यासाठी बाउलला असे ना मॅचिंग स्पून आहेत. हे 50 रुपयाला आहे. ये वाला 450. कम हो जाएगा ना भैया? नहीं तो मैं वीडियो बनाऊंगी और वो बोलेंगे इतना महंगा तो आएगी नहीं. तो वो भैया बोल रहे हैं कि आप ज़्यादा पीस लोगे ना तो कम हो जाएगा. जास्त पीस घेतले तर कमी होणार. खूप सुंदर व्हरायटीज आहेत इथे. मग या वस्तूंमध्ये मला एक छान वाटलं की त्यांची क्वालिटी छान आहे. त्यांचा आकार एकदम सुपेरियर आहे, म्हणून थोडीशी कॉस्ट त्यांची जास्त आहे. पण तुम्हाला बार्गेनिंग पण तेवढं करणं महत्त्वाचं आहे. बार्गेनिंग केलं की त्या सगळ्या वस्तूंवर थोडं थोडं डिस्काउंट देत आहेत. वस्तू सिरॅमिकच्या असल्यामुळे ना तुम्हाला त्यांची काळजी पण घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. युनिक भांड आहे, म्हणजे युनिक डिश आहे बघा. इथे मध्ये सांबर वगैरे ठेवू शकतो. इथे इडली वगैरे छान असं, किंवा मेदू वडा. मस्त आहे एकदम युनिक. खरंच एवढ्या सुंदर वस्तू आलेत ना इथे. ज्यांना खरंच क्रोकरीची खूप आवड आहे ना, त्यांच्यासाठी ना खूपच असा लिटरली खजिना आहे. आणि आता ज्यांना कुणाला नवीन घरामध्ये शिफ्टिंग करायचं आहे आणि छान असं इंटेरियर डेकोरेशन करायचं आहे किचनमधलं, बघा ना त्याच्यासाठी किती. हे टिश्यू पेपरसाठी पण किती सुंदर आहे, म्हणजे डायनिंगवर ठेवायला किती सुंदर आहे ना हे. परत हे चमचे, फक्त एकच त्याची सावधानी बाळगायची आहे की हे सगळं चिनी मातीचं आहे ना, त्याच्यामुळं म्हणजे हँडल विथ केअर.
आता तुम्ही बघू शकता इकडे बघा, हे डबे किती सुंदर आहे ना. म्हणजे अक्षरशः लेडीज आहे ना, इथे आले ना अक्षरशः वेड्या होणार आहेत. आणि प्राईज आहे तशी त्यांची खूप म्हणजे मीडियम टू थोडीशी हाय. जसं म्हणजे एखादी वस्तू आहे त्यानुसार त्याची प्राईस ठरणार आहे. आणि ते कमी पण करू बोलले, जर तुम्ही जास्त वस्तू घेतल्या तर ते कमी पण होत आहेत. हे बघा, हे बरण्यांचे, हे मोठ्या साईज आहे, मोठा. त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठा मिळून जाईल. मी सहज आले होते मैत्रिणींनो बघायला की एक्झिबिशन कसं आहे. बापरे, एवढं बघून मला ना असं आश्चर्य वाटतंय ना. कसलं सुंदर आहे हे बघा. लहान मुलांच्या डिश म्हणजे काय एवढं सुंदर. चहाच्या केटल्स तर एवढ्या भारी आहेत ना. हा चंद्राचा आकाराचा आहे, इतका सुंदर आहे. तुम्ही कधीही कुठेही बघितला नसेल, कारण का याच्यामध्ये काहीही ठेवू शकता तुम्ही पदार्थ. हे सगळे बाउलचे डिझाईन आहे. म्हणजे आपण इडली, सांबार, डोसा ह्याच्या ज्या डिश आहेत ना त्याच्यासाठी आपण घेऊ शकतो. केटल तर एकदम युनिक आणि वेगळ्या डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा किती सुंदर आहे. हे सूप बाउल किती छान एकदम. हे बघा, हे शर्टचे किती छान डिझाईन आहे. आत्ता त्यांची हे साफसफाईची कामं चालू आहे. म्हणजे आत्ता चालू आहे हे एक्झिबिशन, नवीनच भरलेलं आहे. वाव. आता ते रथसप्तमीसाठी हळदी कुंकू जे जवळ येत आहे ना, तर तुम्हाला इंटेरियर करायचं आहे ना घराच्या बाहेर किंवा घरामध्ये तिळगुळ ठेवण्यासाठी किंवा पान, तर त्याच्यासाठी बघा हे किती सुंदर आहे. हे बघा, हे पानाची युनिक डिझाईन. किंवा डायनिंग टेबलवर पण तुम्ही एक वेगळं काहीतरी युनिक करायची आवड असेल ना, तर हे बघा हा बाऊल आहे. ह्याच्यामध्ये आहे ना असे पाणी घेऊन ह्याच्यामध्ये आहे ना गुलाबाचे पेटल्स टाकले ना तरी खूप सुंदर आहे. हे बघा, हे असं किती छान आहे. ती धूळ बसलेली आहे आणि ते साफ करतायत. त्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये गोलमध्ये हा आकार आहे आणि परत हा पण आकार आहे. परत हे असे वेगवेगळे अजून त्यांचं सेटिंगच चाललेलं आहे. सगळं व्यवस्थित सेट करायचं. हे बाऊल हे बघा किती सुंदर आहे. हा पण थोडीशी धूळ बसलेली आहे. सगळं साफ करायचं चाललेलं आहे त्यांचं. आणि असे युनिक आकार तुम्हाला कुठेच भेटणार नाही. मी भरपूर असे बघते ना. हे बघा, हे असं सगळीकडे बघते, पण असं चिनी मातीमध्ये एवढे व्हरायटीज तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे बघा शकता तुम्ही. आणि इकडे पण छोट्या छोट्या पण वस्तू आहेत. म्हणजे असं नाही आहे की सगळंच कॉस्टली आहे. एकदम छोट्या ह्याच्यापासून पण तुम्हाला मिळेल. सुनो सुनो सुनो, वो कितना स्टार्ट होता है, कितने से कितने तक? 50 से स्टार्ट है और 50 से 2000 तक. 2000 तक. कम हो जाएगा ज़्यादा लिया तो? हो जाएगा आपको. वाव, हा किती सुंदर आहे, युनिक. तर ते म्हटले की आज हा लास्टचा डे आहे. मलाड ला जो इनरविट मॉल आहे ना त्याच्या तिथला, तर ते त्याच्यानंतर बोरिवलीला तुम्हाला बघायला मिळेल. की तुम्हाला हा व्हिडिओ जर लास्टला भेटला ना तर बोरिवलीमध्ये तुम्हाला हे सगळे मिळेल. तर ते ॲड्रेस सांगतायत, तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बघायला मिळेल. हे पाण्यामध्ये पेटल्स वगैरे किंवा राईस वगैरे डायनिंगमध्ये जर म्हणजे ऑल पर्पजसाठी आहे. हे म्हणजे कुठल्याही पर्पजसाठी तुम्ही वापरू शकता, की इंटेरियरसाठी वापरू शकता, राईस डायनिंगसाठी खास, की असंच नाही आहे की फक्त डायनिंगसाठी वापरू शकता. घराच्या बाहेर जर काही तुम्हाला इंटेरियर करायचं असेल ना तरीसुद्धा. वाव, खरंच बाबा मला इतकं आवडतं आहे ना हे सगळं. फक्त पैसेच भरपूर आणायला पाहिजे. तर भरपूर किती आणणार आपण, जेवढ्या आपली कॅपॅसिटी आहे तेवढेच आणू शकतो ना. वाव, हे खाली बघू शकता तुम्ही. खूप छान छान मराठी. हे सगळे गार्डनिंगसाठी खूप सुंदर आहे. खूपच. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवून आहे ना मनी प्लांट असे भिंतीवर वगैरे चढवू शकता. गार्डनिंग
मध्ये जर तुम्हाला हाऊस असेल ना गार्डनिंगची, त्याच्यामध्ये हे बघा किती सुंदर आहेत. बापरे, खूपच सुंदर आहेत. अशा वेगवेगळ्या युनिक आहे. आणि तुम्ही बघू शकता एवढं असे आलेले आहेत. पण ते म्हणतात की आज क्लोज आहे. उद्यापासून म्हणजे आज लास्ट डे आहे त्यांचा इकडे मलाडला इनऑर्बिट मॉलच्या इथे आहे ना हे एक्झिबिशन. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत जरा लेटच होईल. पण मी बोरिवलीचा ॲड्रेस देते. बोरिवलीमध्ये त्यांचा हा सगळा माल आहे ना, आणि याच्यापेक्षा नवीन माल बोरिवलीमध्ये येणार आहे. तर तुम्ही बोरिवलीमध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकता. खूपच सुंदर युनिक आहे. सगळे बाउलचे सेट आहे. आणि हे चटणी, लोणचं, चाट मसाला वगैरे हे सगळे संपूर्ण डायनिंगचे सेट आहेत. आणि हे मलाड इनऑर्बिटच्या इथे आहे. आणि मी आज हे करतेच आहे, व्हिडिओ सगळा बनवून मी अपलोड करते. पण जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत लेट होणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांना जर बोरिवलीला जाणार आहेत ते इथून, त्याचा ॲड्रेस आणि हे देते तुम्हाला सगळं लिंक. आणि हे मोठ्या कुंड्या आहेत चिनी मातीच्या. आणि इथून वेगवेगळ्या डिश आहेत. परत हे बाउलचे प्रकार सुंदर युनिक असे वेगळे बाउलचे युनिक प्रकार आहेत इथे. पंपकिनच्या आकाराचं इकडे आहे. हे काय आहे? हँड. हे शंखाचा आकाराचं हे हँड आहे. त्याच्यामध्ये होल आहे आणि काय इकडे असं, म्हणजे तुम्ही इंटेरियर पर्पज वापरू शकता. हे मला वाटलं ते काहीतरी कुंडी वगैरे छोटीशी मनी प्लांट लावायला त्याच्यासाठी असेल, तसं काय नाही. हाँ अलग डिज़ाइन कुछ सब, हे सब अभी बोरिवली जाने वाला है ना. हे साबणाचं वेगळं सोपकेस आणि हे चटणीचे बाउल असे. ज्यांना युनिक बाउल पाहिजे तसे. बोरिवली पश्चिममध्ये कोरा केंद्र आहे ना, तिथे या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील. त्याचा पत्ता आणि ॲड्रेस मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी